नमस्कार विद्यार्थी मित्रों. काही दिवसापूर्वी शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर नोटिफिकेशन रिगार्डिंग PhD ॲडमिशन 2024-25 हे नोटिफिकेशन आलेलं आहे. युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन मिनिमम स्टँडर्ड अँड प्रोसिजर फॉर अवॉर्ड ऑफ डिग्री PhD रेग्युलेशन 2022 हे जे नोटिफिकेशन आलेलं आहे हे विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. www.unishivaji.ac.in या विद्यापीठ संकेतस्थळावर हे जे PhD ॲडमिशन नोटिफिकेशन जे आहे हे अवेलेबल आहे. ऑनलाइन applications are invited for eligible candidate of admission to PhD program of details about the entrance test and online application, intake capacity, examination centers, and PhD regulations, norms, and standards regarding a candidate may be a visit of www.unishivaji.ac.in या संकेतस्थळावर अवेलेबल आहे. The procedure of admissions will be carried out as a University Grant Commission minimum standard and procedure for awarding of PhD degree regulation 2022 म्हणजे युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनच्या नियमानुसार 2022च्या नियमानुसार PhDचे निकष जे आहेत ह्या निकषानुसार जे आहेत हे प्रवेश प्रक्रिया केली जाणार आहे. शिवाजी युनिव्हर्सिटी ॲज अमेंडमेंट ऑफ टाइम टू टाइम the candidate shall be submit online applications after reading fulfill all instructions. सर्व नियम काळजीपूर्वक वाचूनच काय करायचं तुम्ही फॉर्म भरणं गरजेचं आहे. However, any correspondence in applications may be concerned by email phd@unishivaji.ac.in. काही जर अडचण असेल किंवा काही जर समस्या असतील त्याच्यावर आपण phd@unishivaji@ac.in या याच्यावर आपण करस्पॉन्डन करू शकतो. कधीपर्यंत 22/10/2024. आफ्टर ड्यू डेट विल नॉट बी एंटरटेन. 22च्या नंतर तुमच्या मेलचा विचार केला जाणार नाहीये. ऑनलाइन ॲप्लिकेशन्स विल बी अवेलेबल फ्रॉम 5 ऑक्टोबर 2014 टू 20 ऑक्टोबर 2014 ॲट मिडनाईट. म्हणजे 5 तारखेपासून 20 तारखेपर्यंत ही जी आहे हे PhDची फॉर्म भरण्याची तारीख आहे. म्हणजे आपल्याला सुरू झालेले आहेत. सर्व विद्यार्थ्यांनी त्या वेबसाईटवर जायचं आणि डिटेल्स तुम्ही काय करायचे पाहायचे. Details timetable available on university website and hall ticket download will be made available in the student portal login. हॉल तिकीट हे तुमच्या स्टुडंटच्या लॉगिन वरनं डाउनलोड नंतर करायचं आहे. ते टाइम टू टाइम तुम्हाला वेबसाईटवर पब्लिश केलं जाईल. द एंट्रन्स एक्झामिनेशन्स विल बी ऑर्गनाइज्ड ऑफलाईन मोड दॅट इज इसेन्शियल. म्हणजे काय परीक्षा ही ऑफलाईन होणार आहे. नांदेड विद्यापीठाची आणि कोल्हापूर विद्यापीठाची ह्या दोन्ही विद्यापीठाच्या परीक्षा ह्या ऑफलाईन पद्धतीनं होणार आहेत. हे सर्वांनी काय करायचं लक्षात घ्यायचं आहे. द इन्स्ट्रक्शन विल बी पब्लिश ऑन द युनिव्हर्सिटी वेबसाईट फ्रॉम टाइम टू टाइम. कधी होणार आहे काय नाही हे विद्यापीठाच्या वेबसाईटवर नंतर पब्लिश केलं जाणार आहे. द स्टुडंट विल हॅव टू सिलेक्ट वन ऑफ द ऑप्शन ऑफ एक्झामिनेशन सेंटर ॲट कोल्हापूर, सांगली अँड सातारा while filling the online applications. या 3 जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या महाविद्यालयांमध्ये परीक्षा होणार आहे. तुमच्या ह्याच्यानुसार तुम्हाला कोणता सुटेबल आहे परीक्षा केंद्र त्याच्यानुसार तुम्हाला काय करायचे एक परीक्षा केंद्र निवडायचे. कोल्हापूर जवळ आहे, सांगली जवळ आहे, सातारा जवळ आहे. तुमच्या सुटेबल कुठला आहे त्याच्यानुसार काय करायचंय एक जिल्हा जो आहे तो तुम्हाला ऑनलाइन फॉर्म भरते वेळेस काय करायचं आहे निवडायचं आहे. नेक्स्ट important instruction regarding a PhD admission process. The candidate are required to read and understand the administration notification and regulation and guideline of procedure thoroughly. म्हणजे सर्व तुम्हाला गाईडलाईन आणि रेग्युलेशन हे विद्यापीठाच्या वेबसाईटवर अवेलेबल आहेत. ते सर्व सखोल पद्धतीने वाचवायचे आहेत. ॲडमिशन ऑफ PhD प्रोग्राम शॅल बी थ्रू अ कॉमन एंट्रन्स टेस्ट. हे काय होणार आहे
एंट्रन्स टेस्ट थ्रूच काय होणार आहे, ऍडमिशन केले जाणार आहे. हे सर्वांनी लक्षात घ्यायचे. एक्सपेक्ट फॉरेन स्टुडंटसाठी ही एंट्रन्स टेस्ट नाहीये, त्यांना डायरेक्ट पीएचडी ऍडमिशन होणार आहे. अनेक्झर 13 नुसार फॉरेन स्टुडंटला आहे ते डायरेक्ट ऍडमिशन ते देणार आहेत किंवा यूजीच्या नॉर्म्सनुसार तसं अवेलेबल आहे. द रिझर्वेशन पॉलिसी ऑफ गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र विल बी फॉलोवर्ड. जे काही जागा वाटपामध्ये महाराष्ट्र शासनाचं आरक्षण धोरण आहे, त्या आरक्षण धोरणानुसार ह्या 70%, 30% आणि मग SC ST NT OBC हे जे रिझर्वेशन पॉलिसी महाराष्ट्र शासनाची आहे, बिंदू नामावली जी आहे, आरक्षण बिंदू नामावली जी महाराष्ट्र शासनाची आहे, तीच प्रवेश प्रक्रियेमध्ये राबवली जाणार आहे. द कॅन्डिडेट आर रिक्वायर्ड टू चेक कॅटेगरी वाइज इनटेक कोटा अवेलेबल होम युनिव्हर्सिटी अँड अदर युनिव्हर्सिटी कॅन्डिडेट. हे सर्व तुम्हाला कुठल्या कॅटेगरीला किती जागा आहेत, 70%ला किती जागा आहेत, 30%ला किती जागा आहेत आणि कोणत्या कॅटेगरीला किती जागा आहेत, हे सर्व काय आहेत वेबसाईटवर अवेलेबल आहेत. हे तुम्ही फॉर्म भरण्याच्या अगोदर चेक करणं गरजेचं आहे. होम युनिव्हर्सिटी किती आहेत, अदर युनिव्हर्सिटी किती आहेत, हे सर्व अवेलेबल आहेत. प्लीज नोट दॅट intake quota that is displayed along with admission notification for various subject may be various, isn't it? म्हणजे सर्व काय आहेत याच्या ऍडमिशन कोटा आणि इंटेक हे पब्लिश केलेला आहे. मेरिट लिस्ट शॅल बी प्रिपेअर्ड ॲज पर द प्रोसिजर नॉर्म्स अँड एलिजिबल क्रायटेरिया ऑफ रेस्पेक्टिव्ह प्रोग्राम. म्हणजे मेरिट लिस्ट जी आहे ही सर्व टेस्टच्या मार्कनुसार लावली जाणार आहे. फीस रिगार्डिंग ही ओपन कॅन्डिडेट फीस जे आहे हे 850 आहे आणि ऑल रिझर्व कॅटेगरीसाठी जे आहे हे 600 रुपये आहे. 600 रुपये ह्या सर्वच मागासवर्गीयासाठी SC ST NT OBC EWS आणि SCBC हे जे आहेत ह्या सर्व कॅन्डिडेटसाठी 600 रुपये आहेत आणि फीस ही नॉन रिफंडेबल आहे. द फीस आर एंट्रन्स टेस्ट शॅल बी थ्रू ऑनलाईन पेमेंट. म्हणजे काय, ऑनलाईन पेमेंट आणि गेटवे फॅसिलिटीनुसारच तुम्हाला काय आहे ही फीस भरणं गरजेचं आहे. द कॅन्डिडेट हू विल अपियर ऑफ एंट्रन्स टेस्ट इन मोर दॅन वन सब्जेक्ट. म्हणजे एकापेक्षा जास्त विषयांमध्ये जर तुम्हाला अपियर व्हायचं असेल तर तुम्हाला दोन्ही विषयांची फीस वेगवेगळी भरावं लागेल आणि त्याच ह्याच्यानुसार भरावं लागेल. Appear for entrance test in more than one subject can select the subject option in a same online application form, providing he or she fulfill the eligibility criteria. However, such candidates shall have to remain separate fees for each subject. म्हणजे प्रत्येकासाठी तुम्हाला वेगळी फीस भरणं गरजेचं आहे. म्हणजे एकापेक्षा जास्त 2, 3, 4 विषयामध्ये सुद्धा विद्यार्थी परीक्षा फॉर्म भरू शकतो किंवा PhDची प्रवेश फॉर्म तो भरू शकतो. ही बाकीच्या विद्यापीठांनी तशी फॅसिलिटी दिली नव्हती. नांदेड असेल, सोलापूर असेल, बामू असेल ह्या विद्यापीठानं दिली नव्हती, पण कोल्हापूर विद्यापीठाने ती संधी दिलेली आहे. एका विद्यार्थ्याला वेगवेगळ्या विषयांमध्ये परीक्षा फॉर्म भरता येतो. The exemption schedule of entrance test will be displayed on the website, university website www.unisciology.ac.in under PhD Administration 2024-2025 लिंक. याच्यावर या संकेतस्थळावर सर्व ह्याच्या गाईडलाईन अवेलेबल आहेत. द एंट्रन्स टेस्ट विल बी अ क्वालिफाइंग टेस्ट फॉर administration of PhD program. The entrance test will be of 100 marks. 100 मार्काची परीक्षा होणार आहे. 15 questions of 2 marks each with multiple choice. 50 प्रश्न आहेत, प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क आहेत आणि एकूण 50 प्रश्न आणि मार्क किती आहेत, 100 मार्क आहेत आणि 4 मल्टिपल ऑप्शन म्हणजे 4 ऑप्शन सर्वांसाठी बंधनकारक आहेत. आणि द क्वालिफाइंग मार्क ऑफ एंट्रन्स टेस्ट शॅल बी 50% मार्क, प्रोव्हाइड दॅट द रिलॅक्सेशन ऑफ 5% मार्क फॉर रिझर्वेशन कॅटेगरी
म्हणजे SC ST साठी 45 मार्काला पास आहे, किंवा सर्वच मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी 45 मार्काला पास आहे, आणि ओपनच्या विद्यार्थ्यांसाठी 50 मार्काला पास आहे. निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम विल नॉट बी फॉलोड, म्हणजे निगेटिव्ह सिस्टीम नाही आहे. काय आहे? निगेटिव्ह सिस्टीम नाही आहे. आणि दोन्हीचं कॉमन पासिंग आहे, RM साठी आणि सब्जेक्टसाठी. हे दोन्हीचे कॉमन मार्क इथं कन्सिडर केले जाणार आहेत. किंवा नांदेड विद्यापीठामध्ये काय आहे, RM ची पासिंग वेगळी लावली होती, आणि सब्जेक्टची पासिंग काय आहे ही वेगळी लावली होती. इथं काय कॉमन पासिंग आहे. मिनिमम ओपनसाठी 50% आणि मागासवर्गीयसाठी 45%. हे दोन्ही 25 प्रश्न हे RMचे आहेत, आणि 25 प्रश्न हे काय आहेत, त्या विषयाचे आहेत. आणि 50 मार्क RMचे आणि 50 मार्क त्या विषयाचे, म्हणजे एका प्रश्नाला 2 मार्क असे आहेत. द एंट्रन्स टेस्ट शॅल बी consist of questions based on research methodology for 15 marks and subject specific question for 15 marks and 25 questions. Test shall be conducted at the center. Notification on the university website. The details of the syllabi of the entrance tests are made available on university website. Academic phd@unishivaji.ac.in या संकेतस्थळावर काय आहे, सर्व सिलेबस अवेलेबल आहे. धन्यवाद.